नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल, आनंदी असाल। तर आज आहे 12 मे, म्हणजेच की रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे। तर बस सगळं आरामशीर चालू आहे आणि बरोबर सकाळचे 9:15 वाजले आहेत आणि म्हटलं की जरा बाहेर येऊन बसूया। आणि बऱ्याच महिन्याने मी आज बाहेर येऊन बसले आणि खूप छान वाटतंय। पक्ष्यांचा आवाज वगैरे खूप छान वाटतं सकाळचं। आणि आज वेदर पण एकदम विंडी आहे, हवा सुटली आहे आणि ऊन नाही आहे, तर जरा छान वाटतंय। आणि मुलं झोपली आहेत आणि शैलेश तिकडे कार वॉश करते, माझ्या समोरच आहेत, कार वॉश करतात। सो म्हटलं की मी पण थोडा वेळ बाहेर बसते आणि नंतर मग जेवणाला लागायचंच आहे। सो म्हटलं की चला व्हिडिओ स्टार्ट करूया, व्लॉग स्टार्ट करूया। आणि म्हटलं की तिकडे बघू शकता शैलेश मागे आहेत, कार वॉश करतायत। तर त्यांना मध्ये मध्ये पाणी द्यावं लागतंय मला, म्हणून मी बघत होती की त्यांना पाणी हवे आहे का। ते ॲक्च्युली गेले होते इकडे कम्युनिटीमध्ये कार वॉश करण्यासाठी, मग तिकडे ऑलरेडी कोणतरी वॉश करत आहे। सो मग ते असंच थोडंसं जगमध्ये पाणी घेऊन करतायत वॉश। सो येस गाईज, बस आता जेवणाला लागायचं। मुलं झोपली आहे तोपर्यंत मी जेवण थोडंफार करून घेते, बिकॉज आता देवांश उठला की तो मला काहीच करायला देणार नाही, त्याच्या मागूनच मला राहावं लागेल। आणि शैलेशला पण आता बाहेर जायचं आहे, सो ते पण कधी दुपारनंतर येतील। तर मग आज तर माझ्यावरती सगळं आहे, चिकन आणून ठेवलं आहे काल। सो आज चिकन बनवायचं आहे, राईस चपाती, जास्त काही मी करणार नाही आहे, एवढंच सिम्पलचं बनवणार आहे। पण वाटण वगैरे बनवायला वेळ लागतो, सो म्हटलं की चला तेच प्रिपरेशन करून घेते। ते झालं तरी पण चिकनला फोडणी द्यायला काही जास्त वेळ नाही लागत। सो चॉपिंगला सगळं फ्राय करायलाच वेळ निघून जातो। तर चला मग आता पहिला जाऊया किचनमध्ये। आणि येस, शैलेशसुद्धा आले घरी। तर किचनमध्ये येऊन बराच वेळ झाला, तर मी आल्यावरती मला कुकर लावला, इव्हन कुकरच्या आता शिट्ट्या पण झाल्या आहेत। देवांश अजिबात चिकन वगैरे खायला बघत नाही, म्हणजे तिखट खायला बघत नाही, तर मग मी असं त्याला थोडंसं बॉईल चिकन करून देईल। आणि डाळ आणि भात मी कुकरला लावला, तर त्याच्यासाठी मी डाळ बनवीन वेगळी, आणि भात तर आम्हाला सगळ्यांना होऊनच जाईल। आणि बस आता चिकनच्या वाटणाची पण मी तयारी ऑलमोस्ट सगळी केली आहे। सो मी घेतला आहे कांदा, 3-4 या मिरच्या घेतल्या आहेत, ही कोथिंबीर घेतली आहे, आलं घेतलं आहे, लसूण घेतला आहे। याला मला आता फ्राय करायचं आहे। आणि हे माझ्याकडे कोकोनट फ्लेक्स आहेत, म्हणजेच की आपलं किसलेलं खोबरं आहे, सुकं खोबरं, तर ते मी घेणार आहे। आणि मी खडे मसालेसुद्धा घेणार आहे भाजून। सो खडे मसाल्यात मी घेतलं आहे जिरं आणि धने, सफेद तीळ, काळी मिरी आणि काय म्हणतात त्याला, येस लवंग, 2 तेजपत्ता आणि दालचिनी, आणि हे छोटीवाली आपली वेलची घेतली आहे 2-3। सो हे पण मी छान असं फ्राय करून घेणार। आणि वाटण जसं आपण फ्राय करतो कांदा आणि खोबरं, ते सगळं मी एकत्रच मिक्सरला वाटून घेईन आणि फोडणी द्यायचं आहे चिकनला। सो आणि देवांश पण उठला आहे आणि शैलेश त्याला भरवतातच आहेत अंडा आणि पाव। तर म्हटलं की तुम्ही त्याला भरवा, बिकॉज त्याला खायला खूप जास्त वेळ लागतो। तोपर्यंत म्हटलं माझी 2-4 कामं आटपतील। इव्हन मी सगळं आता आटपून पण घेतलं, कुकर लावून झाला, चॉपिंग वगैरे सगळं करून झालं, तरी पण स्टील तो अजून खातोसच आहे। आणि इकडे शैलेशने चिकन मला कट करून दिलं आहे। सो याला ॲक्च्युली मला हळद लावून ठेवायला हवी होती, पण आता लावून ठेवते, अजून पण टाईम, अजून मला सगळं वाटण वगैरे करून घ्यायचं आहे। सो होऊन जाईल पटकन, आताशी फक्त 10च वाजले। तर वाटण मी ते वाटून घेतलं आहे, आता फोडणीलाच द्यायचं आहे। सो याच्यात मी थोडंसं पाणी घातलं, बिकॉज फिरतच नव्हतं, म्हणून मी पाणी घातलं। तर तुमचा मिक्सर चांगला असेल तर मग पाणी नका घालू, अवॉइड करा। आणि मी फोडणीला मी घेतले आहे टॉमॅटो आणि कांदा घेतला आहे आणि थोडीशी शिमला मिरची घेतली आहे। एकदम फाईन चॉप नाही केलं आहे मी, थोडेसे असे क्यूबच ठेवले आहेत। शैलेशला अजिबात असं म्हणजे वॉटरी चिकन नको आहे, म्हणजे त्यांना एकदम असं फ्राय चिकन हवे आहे, सुकं पाहिजे। तर म्हटलं की ठीक आहे, मग सुक्यामध्ये ह्या शिमला मिरची आणि कांद्याचा फ्लेवर खूप छान येतो, म्हणून मी हे ॲड करते। अदरवाईज तुम्ही डायरेक्ट तेलामध्ये वाटण पण घातलं ना तरी पण खूप छान लागते याची टेस्ट। आणि आपले जे काय बेसिक मसाले आहेत, आपलं लाल तिखट, तुमच्याकडे कुठलंही घरातलं लाल तिखट असेल तेच, तर माझ्याकडे तर असं म्हणाल तर ते मिरची पावडरच आहे। आणि ना हा एक रसोई मॅचीचा हा चिकन मसाला आहे, तर मी हाच घालीन, हा कढई चिकन आहे।
तर मग हा झाली आणि बस आपलं लाल तिखट, गरम मसाला, हळदी आणि आता बस फोडणी देते आणि मग चिकन डन. आणि इकडे डाळ वगैरे मी आताच कुकरमधून काढली आहे. हे झालं की मग डाळीला फोडणी देईन एकीकडे आणि मग चपाती बनवीन. चपाती मी थोडं आरामशीर बनवीन, बाकी तर मग जेवण झालंच आहे. सो चला पटकन आटपून घेते. फोडणी दिली आणि चिकनला पण फोडणी दिली आणि चिकनवरती ना मी परातवरती पाणी ठेवलं आहे. त्या वाफेचं पाणी थोडं थोडं करून टाकीन आणि मग तसंच मी शिजवणार आहे. तर आता 10 मिनटं झाली, मी चांगलं अर्धा तास चिकन शिजवते आणि देवांश खेळतोय, त्याच्यामुळे त्याच्या खेळण्याचा आवाज येतोय. आणि काल मी सकाळी ना मटकी भिजत घातली होती आणि मी छान नंतर हे केलं, त्याला मोड आणले आहेत मस्त. सो खूप सुंदर असे मोड आले आणि येस उद्या मंडे आहे तर भाजी होईलच मटकीची. सो ते पण एक छान रेडी झाले. मोड आलेले कडधान्य मला खूप जास्त आवडतात आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते. तर मी मोडच काढते मोस्टली. मला आठवण असेल तर 2 दिवस मी आधी भिजत घालते आणि नंतर मग मोड आणायला खालती ठेवते, तिथे ओव्हनमध्ये ठेवते, म्हणजे की ते खूप छान असे उष्णतेने पटकन त्याला मोड येतात. सो ते पण उद्याचं पण प्रिपरेशन झालं आहे. तर चला आता पटकन आता चपातीच करायची अजून काय, आता सगळं जेवण तर झालं आहे. बाकी थोडीफार घरात कामं आटपायची आहेत, किचन वगैरे. सो ते होऊन जाईल. आणि शैलेशसुद्धा आता जस्ट बाहेर गेले. आता 11 वाजल्यात. आता आय डोंट नो ते कधी येत आहेत, किती वाजता येत आहेत, त्यांना थोडं लेटच होणार आहे. सो चला भेटते थोड्याच वेळामध्ये. लंच रेडी आहे. हा आहे राईस, हे आहे मस्त झणझणीत सुकं चिकन आणि इथे मी छानसं कांदा आणि लिंबू कापून घेतलाय आणि या आहेत चपाती. संध्याकाळचे बरोबर 6:15 साडेसहा होत आलेत आणि शैलेश अजून सुद्धा आले नाही. तर ऍक्च्युली झालं असं की शैलेशच्या इंडियाच्या ऑफिसमधून एक कलिग इथे काल तो आला आहे USA ला. तर त्याला आज शॉपिंग करायची होती, त्याला आयफोन घ्यायचा होता, परत ॲपल वॉच वगैरे, कपडे वगैरे सगळं शॉपिंग करायचं होतं. तर त्याने इंडियामध्येच असताना कॉल केला होता की आज मिलेंगे, आज जाएंगे, शॉपिंग केली वगैरे. तर शैलेश बोलले की ठीक आहे चालेल. तर आज पूर्ण दिवस गेला, सकाळी 11 वाजता शैलेश गेले तर अजून पण आले नाही आहेत. तर म्हटलं की ठीक आहे चालायचं, कोणतरी कधीतरी येतं. सो ऑब्व्हियसली हेल्प केलीच पाहिजे. आपण इंडियनच एका इंडियनला मदत करू शकतो. सो आणि तो वाटतं सेकंड टाइमच USA ला येतोय, त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडासा नवीन एक्सपिरियन्स आहे. तर मग ते गेले आहेत आणि आता येतीलच, निघाली आहेत. मला 10-15 मिनिटापूर्वीच फोन केला होता. शैलेश जस्ट घरी आले. तर शैलेश जस्ट घरी आले आणि त्यांना बऱ्याच दिवसापासून एक वॉच घ्यायचं होतं आणि त्यांचं वॉच खराब झालेलं. तर मी त्यांना बोलली की आज तुमचा कलिग येतो आहे, त्याला ॲपलची शॉपिंग करायचीच आहे, ॲपल वॉच वगैरे त्याला घ्यायचं की तुम्ही सुद्धा घ्या. तर त्यांनी काय केलं, स्वतःला तर घेऊन आले नाही आणि मला घेऊन आले. सो शैलेश तुम्ही कधी येणार? मी घेईन ना, पहिला तू आधी ओपन करते, चेक कर, ओपन कर. थँक्यू. सो हे शैलेशकडून, देवाशीकडून मदर्स डे गिफ्ट आहे. सो थँक्यू शैलेश. नो प्रॉब्लेम. खूप मस्त आहे याचा कलर. फर्स्ट टाइम यार, याची डाय मस्त आहे ना. तर हे असं छान दिसतंय, एकदम पेस्टल पिंक कलर आहे आणि चार्जिंगचं वायर आहे. सो जे शैलेशचे कलिग आले होते इंडियातून, त्यांनी एवढी स्वीट्स घेऊन आले.
हे स्वीट्स आहे सगळे आणि खूप जास्त आहे, खूप एवढं खाणार. आय थिंक सो काजू कतली आहे. येस, जस्ट घरी आली. खूप जास्त लेट झालं, आज 9:30 झाले यायला, अदरवाईज एवढा लेट होत नाही. आणि मी लास्ट वीक तुमच्याबरोबर शेअर केली टार्गेटची. तर टार्गेटमध्ये ॲक्च्युली मला काही गोष्टी रिटर्न करायच्या होत्या आणि काही गोष्टी घ्यायच्या सुद्धा होत्या. सो मी स्किन केअरच घेतलं. जसं की तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये पण बघितलं, अल्टा ब्युटीमधून मी फेस मास्क घेतलं, विटॅमिन सी घेतलं, फेस पॅक घेतले आहेत. बिकॉज त्यांची स्किन केअर ना खूप जास्त सुंदर आहेत. मी वर्षभर वापरलंय काही नाही काहीतरी. मी अजिबात म्हणाल तर मेकअप नाही घेतला. मेकअप मी काहीच घेतला नाही इकडे आल्यापासून. मी जे काही इंडियातून घेऊन आलेली मी तेच घेतलं. पण स्किन केअर मात्र मी यूज केलं चांगलं आणि मला त्याचे रिझल्ट पण खूप छान दिसतात स्किनवरती बऱ्यापैकी. जर तुम्ही लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल, विटॅमिन सी मी शेअर केलं होतं तुमच्याबरोबर अल्टा ब्युटीमधून घेतलेलं. त्याचा रिझल्ट मला खूप छान मिळाला आणि माझ्या फेसवरती आता काही मेकअप नाही आहे, जस्ट मी कॉम्पॅक्टच लावलंय. पण इकडे बघू शकता बऱ्यापैकी टॅनिंग कमी झालंय माझं. खूप टॅनिंग झालं होतं इकडे आणि कमी झालंय. सो चांगलं वाटतंय. मी हे घेतलं आहे सेरावेचं मॉइश्चरायझर. माझ्याकडे आता ही एक ट्यूब आहे, सेमच आहे, आता अर्धी संपायला आली आहे. सो मी ही एक घेतली आहे आणि हे नॉर्मल टू ड्राय स्किनसाठी आहे. माझी खूप जास्त ड्राय स्किन आहे. सो हे परफेक्ट आहे, एकदम माझ्या स्किनमध्ये ऑब्झर्व होतं आणि खूप जास्त मॉइश्चरायझिंग फील होतं, हायड्रेटिंग फील होतं. सो हे मी घेतलं सेरावेचं. अँड सेम मी हे घेतलं आहे फेशियल क्लिन्झर, फेस वॉश आहे हा. अगेन माझ्याकडे सेम आता बॉटल आहे आतमध्ये, मी तेच यूज करते, ते संपायला आलंय. तर हा एक घेतलाय. हा पण अगेन नॉर्मल टू ड्राय स्किन साठीच आहे. मी घेतली आहे सेरावेचे ही एक सनस्क्रीन आहे SPF 50. तर चांगली आहे, लाईट वेट आहे, नॉन ग्रीसी आहे. मी फर्स्ट टाइम घेतले, अदरवाईज मी न्यूट्रोजेनाचीच वापरते. मी इंडियापासून तीच वापरत आली आणि आतापर्यंत पण मी तीच वापरत होती. पण मला टार्गेटमध्ये ही जस्ट दिसली काहीतरी सेरावेचं चांगलं सनस्क्रीन आहे, तर म्हटलं की चला बघूया, ट्राय करूया. मेन म्हणजे लाईट वेट आहे, नॉन ग्रीसी आहे, तर म्हणून मग मी हे घेतली. ही आहे सेटाफिलची सनस्क्रीन. ॲक्च्युली मला असं वाटलं की सेरावेचेच आहे, बिकॉज सेम कलरचं पॅकेजिंग होतं, व्हाईट अँड येलो. तर मला पण वाटलं की सेमच आहे, पण ही सेटाफिल आहे. बट इट्स ओके, सेटाफिल ऑल्सो नाईस ब्रँड, आपल्याकडे सुद्धा इंडियामध्ये आहे. तर मग आणि मी वापरलेली आहे सेटाफिलची. सो म्हटलं की राहू दे, आता मी रिटर्न वगैरे करत नाही, एवढा वेळ पण नाही आहे. सो ही वापरीने 2 सनस्क्रीन घेतल्या आहेत मी. हे मी घेतलं आहेत हँड लोशन टार्गेटमधून. छान आहेत, क्यूट आहेत, एकदम पॉकेट फ्रेंडली, आपल्या कुठल्याही छोट्या बॅग्समध्ये इझिली राहतील. सो हे मी 2 घेतलं. हँड क्रीम घेतलं. तर मी एक घेतलं आहे हे छोटंसं वॉलेट आणि याची अशी प्राइस आहे $10, पण मला क्लिअरन्सला मिळाला आहे $5. सो बघू शकता, खूप क्यूट आहे. इथे छान अशी चैन दिली आहे त्यांनी आणि हे असं ओपन केल्यावरती हे असं स्पेशियस आहे. जास्त नाही, पण याच्यामध्ये कार्ड्स राहू शकतात, थोडीफार कॅश राहू शकते, कॉईन राहू शकतात. तर मी हे घेतलं, क्लिअरन्सला होतं म्हणून घेतलं, अदरवाईज $10 असं तर मी नाही घेतलं असतं. पण अगेन कलर खूप छान आहे. मला असे पॉप कलर खूप आवडतात आणि समर्समध्ये खूप छान वाटतात. तर मग मी हे घेतलं. आणि सेम हे दुसरं सुद्धा एक असंच वॉलेट आहे छोटंसं. हे पण अगेन याची प्राइस आहे $10, पण क्लिअरन्सला मला मिळालं $5. सो हे पण मस्त आहे, स्पेशियस आहे आणि क्यूट वाटले एकदम दोन्ही सुद्धा. तर मग मी हे दोन्ही सुद्धा घेतले, छान आहेत एकदम. आणि येस, एवढीच शॉपिंग झाली माझी टार्गेटमधून आणि बॅग खाली झाली.
सो येस, आजचा दिवस माझा खूप छान गेला. शैलेशने इतकं सुंदर मला आज गिफ्ट दिलं फॉर मदर्स डे मुलांनी, शैलेशने. सो खूप छान वाटलं. येस गाईज, आजचा ब्लॉग मी आता इकडेच एंड कर. या ब्लॉगमधलं जे काय तुम्हाला बघायला आवडलं असेल तर प्लीज एक लाईक मात्र नक्की करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंट करा नक्की. मला खूप जास्त आवडतात तुम्ही कमेंट केलात की मला कमेंट जास्त वाचायला आवडतात. सो प्लीज कमेंट पण नक्की करा. चला तर मग भेटते अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.